नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी सन्मान योजना टॅब वितरण सोहळा संपन्न। रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा व सहकार महर्षी स्वर्गीय नारायणराव पाटील वानखेडे शेतकरी सन्मान योजना टॅब वितरण सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला आमदार किसनराव वानखेडे, जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार नामदेवराव ससाने, डॉक्टर अंकुश देवसरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर, उपसभापती श्रीपाल आडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव जाधव साहेब, रमण पाटील रावते, रमेशराव चव्हाण, बळवंतराव नाईक व उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते। कृषी उत्पन्न बाजार समितीचा 2024-25चा वार्षिक अहवाल वाचून दाखविण्यात आला व शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ पद्धतीने 25 विद्यार्थ्यांना 12,000 रुपयाचा टॅब फक्त 6,000 रुपयामध्ये देण्यात आला। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। पाहूया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर यांची प्रतिक्रिया। कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड आज सर्वसाधारण आमसभा व सहकार महर्षी स्वर्गीय नारायणराव पाटील शेतकरी सन्मान योजने अंतर्गत टॅब वाटपाचा कार्यक्रम झाला। त्यामध्ये लाभार्थी निवडले, त्यांना आज आम्ही टॅब वितरित करत आहोत। एकूण 25 टॅब लकी ड्रॉ तर्फे लागलेले आहेत आणि ज्या लाभार्थ्यांना लागले त्यांनी 50% सवलतीच्या दरात लागल्याने घेऊन जावे, कृपया विनंती। 2,26,000 अनुत्पादित फी बाजार के लाइसेंसिंग की है 3,14,000, गोदाम फी नोंदणी आहे 17,200, कृषी पणन मित्र ऑर्गॅनिक पुणे ही आहे 22,400, आदेशिव स्टॅम्प बुद्धी मुद्रांक विक्री आहे 9,300, शेतमाल तारण कर्ज आहे 12,61,000, शेतमाल तारण कर्ज बाजार समितीचं जे कंट्रीब्युशन आहे 3,79,000, ठेव आहे 59,56,600, भूखंड वाढे आहे 7,79,000। याच्यात आहे 8-15 दिवसात त्याची मान्यता भेटेल आणि बाजार समितीला त्याला चांगला फायदा होईल। आणि नवीन संचालक मंडळाने 2 कंपन्यांचे आमचे चालले आहे बोलली, पण बीपीसीएल किंवा एचपीसीएल या दोन्हीपैकी 15 दिवसात त्याचा निर्णय होईल आणि ते पण फायनल होईल। आणि मेन मार्केट या ठिकाणी आम्ही गाळे बांधकाम करणारा पाठीमागच्या साडीनं ते पण व्यापाऱ्यासाठी एक फायदेशीर राहील आणि ढांकीला पण एक आम्ही मार्केट कमिटी करेल। आणि जसं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी म्हणून आम्ही 3 महिन्यात आम्ही नेत्यांच्या आदेशाने आपण दिलेल्या